नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी आहे शालिनी हुबळीकर आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत मला मराठी बालभारती इयत्ता 3. तर त्याच्यातील हा जो धडा आहे तुमचा 23वा धडा, रमाई भीमराव आंबेडकर. तर ह्या धड्यामध्ये आपल्याला रमाई जे होते, जे आपल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या पत्नी होत्या, तर त्यांच्याबद्दल ह्या धड्यामध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे. असं म्हणतात ना, एक यशस्वी पुरुषाच्या मागे त्याच्या बायकोचा हात असतो. तर कशा प्रकारे त्यांना साथ दिली आणि कशा प्रकारे त्यांचं आयुष्य गेलेलं आहे ह्याबद्दल आपण ह्या धड्यातून जाणून घेणार आहोत. ओके, तर चला आपण सुरुवात करूया. धडा 23, रमाई भीमराव आंबेडकर. रमाईंचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वणंदगाव येथे झाला. आता जर परीक्षेमध्ये प्रश्न आला, तुम्हाला पेन्सिल घेऊन बसलेत की नाही? अंडरलाईन करा. मी जे अंडरलाईन देते ना ते इम्पॉर्टंटच असतं बरं का. तर रमाईंचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वणंदगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भिकू धुत्रे होते. आईचे नाव रखमाबाई असे होते. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. परिस्थिती म्हणजे त्यांचे जे वातावरण होतं घरातलं ते एकदम गरिबीचं होतं. अत्यंत म्हणजे खूप गरीब होते ते, किंवा फार गरीब होते. ठीक आहे, अशा वातावरणात त्यांचे बालपण गेले. भीमराव रामजी आंबेडकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. सासरी त्यांचे नाव रमाबाई ठेवले. आता त्यांचे सासरी नाव काय ठेवले? रमाबाई ठेवले. ठीक आहे. भीमरावांना सगळे बाबासाहेब म्हणत. 1907 साली बाबासाहेब मॅट्रिक झाले. आता ना, आजच्या पिढीला मॅट्रिक हा शब्द नवीन असेल, पण आधी 10वी झाली ना की त्याला मॅट्रिक म्हणायचे. मॅट्रिक पास म्हणजे 10वी पास असे म्हणायचे. मुंबईतील पोयबावडी येथील चाळीत ते राहण्यास गेले. बाबासाहेबांनी रमाईंना घरीच लिहायला वाचायला शिकवले. आता प्रश्न येईल परीक्षेमध्ये, रमाईंना घरीच लिहायला वाचायला कोणी शिकवले? तर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिकवले. बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांची शिष्यवृत्ती घेऊन बाबासाहेब 1913 साली शिक्षणासाठी अमेरिकेला गेले. आता त्यांनी तिथे काय प्राप्त केली? पदवी प्राप्त केली. म्हणजे पुढील शिक्षण घेण्यासाठी ते कुठे गेले? तर अमेरिकेला गेले. पदवी म्हणजे डिग्री. ठीक आहे. 15वी पर्यंत शिक्षण झालं तर त्याला म्हणतात पदवी मिळाली. तेव्हा रमाईंचे सासरे रामजी मालोजी आंबेडकर व दीर आनंदराव यांचे निधन झाले होते. निधन होणे म्हणजे मृत्यू होणे, मरणे. तेव्हा जेव्हा ते शिकण्यासाठी गेले होते तेव्हा त्यांच्या वडिलांचं आणि त्यांच्या रमाबाईंचे सासरे आणि त्यांचा दीर यांचे निधन झाले होते. त्यामुळे कुटुंबाची सगळी जबाबदारी रमाईंवर पडली. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे होते ते तिकडे अमेरिकेत होते. आता घरामध्ये जो मेन माणूस होते त्यांचे सासरे आणि त्यांचे दीर, दोघांचाही मृत्यू झाला. आता घर कोण चालवणार? घराची जबाबदारी कुणाला तर घ्यावी लागेल की नाही? आता ती जबाबदारी कोणावर आली? रमाईंवर आली. रमाईंचा स्वभाव मितभाषी, दृढनिश्चयी व स्वाभिमानी होता. रमाईंचा स्वभाव कसा होता? रमाईंचा स्वभाव मितभाषी. मितभाषी म्हणजे कमी बोलणे. दृढनिश्चयी. दृढनिश्चयी म्हणजे त्यांनी जे ठरवलं आहे ते करूनच दाखवणार. ठीक आहे. व स्वाभिमानी होता. स्वाभिमानी म्हणजे स्वतःबद्दल अभिमान असणे, त्याला म्हणतात स्वाभिमान. म्हणजे स्वाभिमानी कोणाला म्हणतात? जे दुसऱ्याच्या दयेवर जगत नाही. आता कुणीतरी आलं, अरे बिचारीला नवरा फॉरेनमध्ये गेलाय, दीर वारला, सासरा वारला, दया करून पैसे दिले आणि त्यांनी घेतले, असं नव्हते ते. ठीक आहे, असे नव्हते. जरा माझा मराठीचा प्रॉब्लेम आहे, प्लीज. तर त्या कर्तव्यनिष्ठ व स्वसुख त्यागी होत्या. आता कर्तव्यनिष्ठ म्हणजे त्यांची जी जबाबदारी आहे, आता एक सून म्हणून त्यांचं जे कर्तव्य आहे त्यांच्या घराबद्दलचं, त्याबद्दल त्यांना जाणीव होती. त्या कर्तव्यनिष्ठ होत्या. असं नाही की अरे आता मी काय करू, जाऊ दे, असं नाही. ठीक आहे. आणि स्वसुख त्यागी होत्या. स्वसुख त्यागी होत्या म्हणजे
त्यांनी कधीही स्वतःच्या सुखाचा विचार केला नाही. आपल्या कुटुंबाचा त्यांनी जास्त विचार केला. स्व म्हणजे स्वतःचं, सुख म्हणजे आनंद, त्यागी म्हणजे त्याग करणे, स्वतःचा आनंद सुख सगळ्यांचा त्याग करणे. अशा खडतर स्थितीतही मनाची शांतता आणि घरातील एकोपा अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी फार कष्ट सोसले. आता ही खडतर म्हणजे कठीण, अशा या कठीण स्थितीतही म्हणजे पुरुष कोणीच नाही घरी, मनाची शांतता नि घरातील एकोपा म्हणजे त्यांनी घरामध्ये कोणालाही इकडे तिकडे तितर व्हायला दिलं नाही, सगळ्यांवरती लक्ष दिलं. एकजूटपणा असायला पाहिजे ना अशा परिस्थितीमध्ये, ते त्यांनी ठेवलं. अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी फार कष्ट सोसले, तर त्याच्यावरती काहीही परिणाम झाला नाही पाहिजे. बाबासाहेबांच्या अनुपस्थिती म्हणजे ते जेव्हा उपस्थित नव्हते त्यावेळी त्यांच्या विधवा भावजईला व तिच्या मुलाला त्यांनी अंतर दिले नाही. आता दीर वारला, आता तिची भावजय आहे, तिची जबाबदारी, तिच्या मुलाची जबाबदारी सुद्धा तिने व्यवस्थितपणे पार केली. अंतर न देणे म्हणजे त्यांनी काही भेदभाव केला नाही, फरक केला नाही. त्यांचे उत्तम प्रकारे पालन पोषण केले. हाल अपेष्टांतही कधी कुरकुर केली नाही. हाल अपेष्टांत म्हणजे एकदम वाईट परिस्थिती, कळलं ना. अशा वेळी लोक चिडचिड करतात, किटकिट करतात, कुरकुर करतात, तर तसं त्यांनी केलं नाही. काटकसरीने प्रपंच करून पतीच्या अभ्यासात अडचण येईल अशी एकही गोष्ट त्यांनी केली नाही. काटकसरीने म्हणजे पैसे वाचवून त्याला म्हणतात काटकसर करणे. तर काटकसरीने प्रयत्न करून जेवढे पैसे भेटले तेवढ्याच त्यांनी भागवलं आपल्या फॅमिलीचं हे, ठीक आहे. आणि नवऱ्याला सुद्धा अभ्यासामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येईल अशी एकही गोष्ट त्यांनी केली नाही. जरी बोलली असती, अरे आता मी काय करू, कसं घर चालवणार, तुम्ही तिकडे जाऊन बसले, इकडे मी आता काय करणार, असं बोलल्या का त्या? नाही. नॉर्मली बायका असं बोलतात की नाही, पण त्यांनी त्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचायलाच दिल्या नाहीत, ठीक आहे. दीनदलित समाजाचे भवितव्य सुधारण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह रमाईंनी स्वतःला झिजवले. दीनदलित म्हणजे मागासवर्गीय लोक. त्यावेळी त्या लोकांना खूप तुच्छ वागणूक दिली जात असे, ठीक आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर तर त्यांच्यासाठी झटत होतेच, पण त्याचबरोबर रमाईंनी सुद्धा त्यांच्याबरोबर स्वतःला झिजवले. खूप दुःखे वाट्याला आली. आता काहीतरी करायचं म्हटलं ना, दुःख कष्ट सहन करावेच लागतात. तरी रमाईंनी कधी खंत बाळगली नाही. खंत म्हणजे असं वाईट वाटून घेणे स्वतः, की अरे यार काय माझं आयुष्य आहे, काय माझं नशीब आहे, असं नाही कधी बोलल्या त्या, ठीक आहे. त्यांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तेवढीच साथ दिली, ठीक आहे. प्रसंगी एखादे सुख वाट्याला आले तर त्या हुरळूनही गेल्या नाहीत. आता आयुष्यामध्ये काही आनंदाचे क्षण येतात आणि वाईट क्षणही येतात, हो की नाही. सुखही येतो, दुःखही येतो. दुःखामध्ये ते दुःखी नाही झाले, खूप सुख आलं तर ते हुरळूनही नाही गेले. म्हणजे ते कसे होते, एक समतोल जीवन ते जगत होते, ठीक आहे. कशामध्येही अतिशयोक्ती ते करत नसत. रमाईंना कारुण्याची मूर्ती असे संबोधले जाते. कारुण्याची मूर्ती म्हणजे दयेची मूर्ती, प्रेमळ, ठीक आहे, असे संबोधले जाते. हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाईल. रमाईंना कोण काय म्हणून संबोधले जात असे, तर रमाईंना कारुण्याची मूर्ती असे संबोधले जात असे. त्यांच्यासमोर संकटांचे डोंगर उभे होते तरी त्या कधीही डगमगल्या नाहीत. डगमगणे म्हणजे घाबरून जाणे, आता मी काय करू रे देवा, आता कसं होईल, असं कधीच त्यांनी केलं नाही. ते एकदम स्ट्रॉंग बनल्या, कळलं. त्यांनी शांतपणे सर्व संकटे झेलली. आपल्या दुःखाकडे दुर्लक्ष करून इतरांचे दुःख दूर केले. आता दीर गेला तर भावजईला सावरलं, त्यांनी त्यांच्या मुलांचं पालन पोषण केलं, घर सांभाळलं, ओके. त्या का रडत बसल्या का? नाही. बाबासाहेबांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग विषमता दूर करण्यासाठी केला.
म्हणजे समाजामध्ये जे असमानता होती ना त्याला दूर करण्यासाठी त्यांनी त्यांचा ज्ञानाचा उपयोग केला. एवढं शिक्षण त्यांनी घेतलं तर त्याचा उपयोग केला पाहिजे की नाही. देशात दीनदलितांवर खूप अन्याय व अत्याचार होत असत. त्यांचा इतरांकडून नेहमी अपमान होत असे. त्यांना मान सन्मान व मानवी हक्क मिळावेत म्हणून सामाजिक न्यायाचा लढा उभारला. त्यांनी सामाजिक कार्यासाठी जीवन वाहून घेतले होते. अशा परिस्थितीत रमाईंनी संसाराचा गाडा समर्थपणे चालवला. संसाराचा गाडा चालवणे म्हणजे व्यवस्थितपणे संसार चालवणे. त्यांनी आपल्या पतीस मोलाची साथ दिली. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे होते त्यांनी एवढं शिक्षण घेतलं तर त्यांनी जे दीनदलित होते, गरीब लोक होते, त्या लोकांना आपल्या समाजामध्ये खूप अन्याय आणि अत्याचार होत असत. कारण की त्या लोकांना गावाबाहेर राहायला लावत असे, त्यांना नदीतलं पाणी घ्यायची परवानगी नसे, त्यांना गावामधील विहिरीचं पाणी त्यांना अपवित्र मानलं जात असे, त्यांची सावली पडली तरी लोक जाऊन अंघोळ करत असे. अशा प्रकारची खूप वाईट वागणूक त्या लोकांना दिली जात असे. त्यांनी अगदी तुच्छ काम केलं पाहिजे, झाडू मारणं, संडास काढणं, हे असे साफ करणं, हे अशी कामच त्या लोकांना दिली जात असत. मग त्याच्या विरुद्ध हा दलितांवरती माणसंच आहेत की नाही, शेवटी आपण जशी माणसं आहोत ती लोक पण माणसंच आहेत की नाही. म्हणजे त्या लोकांना ही माणसांसारखं चांगल्या प्रकारे वागवलं पाहिजे ना. आणि त्यावेळेच्या लोकांची जी विचारधारा होती ते बदलणं खूपच कठीण होतं. ठीक आहे. तर त्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप लढा दिला होता आणि त्यांना साथ कोणी दिली होती? त्यांच्या पत्नी रमाईंनी त्यांना साथ दिलेली होती. नाही तर काय बोलले असते ते तर जाऊ द्या हो, आपल्याला काय करायचं आहे, आपलं तुम्ही एवढे शिकून आले, छान नोकरी करा, आपण मस्तपैकी जीवन जगूया असं बोलू शकले असते की नाही. ते असं त्यांनी नाही केलं. तर त्यांनी उलट त्यांना साथ दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वकिली व्यवसायात नाव कमावले आणि ते वकील झाले. ठीक आहे. भारतीय राज्यघटना मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते. त्यांनी मसुदा समितीत खूपच परिश्रम घेतले म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार का म्हणतात? कारण त्यांनी मसुदा समितीत खूपच परिश्रम घेतले होते. बहिष्कृत कार्यकारिणी सभेची स्थापना करून पददलितांच्या स्वावलंबन स्वाभिमान नी आत्मोद्धारासाठी वसतिगृहांची स्थापना केली. बहिष्कृत म्हणजे ज्यांना समाजामध्ये स्थान नव्हतं, त्यांना समाजाच्या बाहेर ठेवलं जात होतं, त्यांना बहिष्कृत म्हणतात. कार्यकारिणी सभेची स्थापना करून पददलितांच्या स्वावलंबन, त्या लोकांनाही स्वावलंबी बनवावं, त्यांचाही स्वाभिमान जपावा नि आत्मोद्धारासाठी, त्यांच्या उद्धारासाठी वसतिगृहांची स्थापना केली. त्या लोकांना राहण्यासाठी त्यांनी वसतिगृहे बनवली. सोलापूर येथे पहिले वसतिगृह सुरू झाले. हा प्रश्न येईल परीक्षेमध्ये, रिकाम्या जागामध्ये सुद्धा येऊ शकतं. पहिले वसतिगृह कुठे सुरू झाले? तर सोलापूर येथे, किंवा सोलापूर येथे पहिले टिंब सुरू झाले तर वसतिगृह. पुढे त्यांनी शिक्षण संस्थाही सुरू केली. शिक्षण संस्था, त्या लोकांना शिकण्याचाही अधिकार नव्हता, तर त्या लोकांच्यासाठी शिक्षण देण्यासाठी त्यांनी शिक्षण संस्था सुरू केली. कोणासाठी शिक्षण संस्था सुरू केली? दीनदलितांसाठी. दीनदलितांच्या बद्दल अभ्यास करतोय ना आपण आता. हे जे वाचतोय ते कोणाचा उद्धार करत आहे? ते त्या काळात लोकांना, दीनदलित लोकांना खूप वाईट वागणूक देत होती, तर त्या लोकांना वर आणण्यासाठी त्यांनी खूप कष्ट केले. त्या कष्टामध्ये रमाईंनी त्यांना खूप साथ दिलेली आहे. रमाईंनी धारवाड येथील वसतिगृहास भेट दिली. त्यावेळी तेथील वसतिगृहात त्यांना धान्याचा तुटवडा दिसला. तुटवडा म्हणजे कमतरता. ठीक आहे. त्यांनी काय बघितलं? वसतिगृहात त्या गेल्या, तिकडे त्यांनी बघितलं की अन्नधान्य तिकडे कमी आहे. मुलांना खायला एकही दाणा नव्हता. कुठे? धारवाड येथे. ठीक आहे, कर्नाटकात. दुकानदाराचे वाण सामानाचे बिल थकले होते. आता दुकानदाराला पैसे भेटले नव्हते म्हणून त्याने राशन द्यायचं बंद करून टाकलं होतं आणि तिकडची जी मुलं होती ती उपाशी होती. तिकडचे लोक जे होते ते उपाशी होते. त्यावेळी क्षणाचाही वेळ न दवडता रमाईंनी हातातल्या सोन्याच्या बांगड्या वसतिगृह प्रमुखांकडे दिल्या.
त्या मोडून त्यांनी आलेल्या पैशांनी धान्य व आवश्यक ते सगळे सामान आणले. त्यांच्या हातात ज्या सोन्याच्या बांगड्या होत्या त्या त्यांनी काढून दिल्या. कुणाला दिल्या? त्या वसतिगृह प्रमुखाकडे दिल्या की जा हे बांगड्या विक आणि ते राशन घेऊन ये. ठीक आहे. जेवणाची व्यवस्था करून मुलांना प्रेमाने जेवायला दिले. असा प्रसंग पुन्हा येऊ नये म्हणून त्यांनी पुढच्याही काही दिवसांची बेगमी होईल एवढे अन्नधान्य भरून ठेवले. म्हणजे बेगमी होईल म्हणजे अन्नधान्याचा तुटवडा पडणार नाही, त्यांना पोट भरून जेवण भेटेल. रमाईंच्या प्रेमाने वात्सल्याने वसतिगृहातील सर्व मुले भारावून गेली. ती पोरं बिचारी उपाशी होती. हा, आता ही आली रमाई, तिने बघितलं वसतिगृहामध्ये अन्नच नाहीये, म्हणजे आपली पोरं उपाशी आहेत. ताबडतोब त्यांनी बांगड्या दिल्या, ताबडतोब अन्नधान्य भरलं. मग जाण्याआधी त्यांनी भरपूर अन्न वगैरे भरून ठेवलं की पुढे त्या मुलांना त्रास होऊ नये. मग ते जे त्या मुलांनी बघितलं ना की किती प्रेम आहे, किती निस्वार्थी आहेत ते, म्हणून त्यांनी मुले काय झाली, भारावून गेली. त्यांच्या कारुण्याचा ओलावा सगळ्यांनी अनुभवला. आता कारुण्य म्हणजे मी काय बोलली, कारुण्य म्हणजे दया. आता पोरं उपाशी आहेत तिकडे आणि त्यांनी जेवले नाहीये ते बघून त्यांनी ताबडतोब बांगड्या काढून दिल्या की नाही. कोणती तरी बाई देईल का पटकन काढून बांगड्या बिंगड्या? नाही देणार. तर त्यांचं हे जे प्रेम त्यांनी बघितलं ना, त्याचा अनुभव त्या सगळ्यांनी घेतला. रमाई दीनदलितांच्या आई व बहुजनांच्या सावली झाल्या. दीनदलित म्हणजे मी बोलली ना, जे मागासवर्गीय लोक आहेत ते. रमाई दीनदलितांच्या आई व बहुजनांच्या सावली झाल्या म्हणजे त्यांनी त्या लोकांचं काय केलं, मायेने त्यांचं रक्षण केलं, त्यांना मार्गदर्शन वगैरे केलं. सर्वांना आधार देण्याची रमाईंची वृत्ती होती. वृत्ती म्हणजे स्वभाव, वृत्ती म्हणजे स्वभाव. ठीक आहे. स्वतःची सर्व स्वप्ने विसरून कुटुंबाच्या व समाजाच्या उज्ज्वल स्वप्नांना साकारण्यासाठी त्या शेवटपर्यंत झगडल्या. आता स्वतःची सर्व स्वप्ने विसरून, आता प्रत्येक व्यक्तीचं एक स्वप्न असतं की नाही, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, म्हणजे मला आनंदाने राहायचंय, मला सुखाने राहायचं आहे, असं आहे तसं आहे म्हणून. पण त्यांनी असं केलं का? नाही. तर त्यांनी स्वतःची स्वप्ने विसरून कोणाच्यासाठी, कुटुंबाच्या व समाजाच्या उज्ज्वल स्वप्नांना, उज्ज्वल म्हणजे आता उज्ज्वल स्वप्नांना म्हणजे कसं माहितीये का, आता ते जे वाईट परिस्थिती जगत आहेत तर त्या वाईट परिस्थितीतून त्यांना एक चांगलं समाजामध्ये स्थान भेटलं पाहिजे. कोणाला? दीनदलितांना. ठीक आहे. तर त्यांच्या भविष्य आणि त्यांची स्वप्न साकारण्यासाठी ते शेवटपर्यंत झगडल्या. त्यांची जिद्द आजही सर्वांना प्रेरणादायी ठरते. प्रेरणा देणारी एक उदाहरण, ठीक आहे, त्यांचं बघून ठरते. ठीक आहे. तर रमाईच्या माहेरचे आडनाव धोत्रे असेही लावले जाते, एक असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. आता बघा, राज्यघटना म्हणजे संविधान, बेगमी म्हणजे साठा, अन्नाचा साठा वसतिगृहात त्यांनी भरवला तो, वात्सल्य म्हणजे प्रेम, माया. ठीक आहे. आणि लवकरच या धड्याखालील प्रश्नांची उत्तरं आपण सोडवणार आहोत. ठीक आहे. आणि तुम्हाला काय केलं पाहिजे, धडे वाचले पाहिजे. ठीक आहे. धडे वाचले तर धड्यांमधूनच तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरे भेटतील. ठीक आहे. मग तुम्ही प्रश्नांची उत्तरे सोडवायची. ओके. पण आता मी हिला सांगितलं होतं की तू प्रश्नांची उत्तरे लिही. आता तुम्ही काय करता बघा, एक तर लिहायला हिने घाई केली. आता मी लिहिताना बघ, आता इथे प्रश्न दिला आहे, रमाईंना कोणी लिहायला वाचायला शिकवले. तर तू रमाई लिहिला आहेस, रमाईंना लिहायला पाहिजे ना. चुका बघा, मी चुका दाखवते, तुम्ही लिहिताना कशा चुका करता. आता रमाईंना कोण लिहायला वाचायला शिकवले असं लिहिलंयस तू. इथे काय लिहिलं आहे, कोणी. मग तू कोण का लिहिलंस, कोणी का नाही लिहिलंस, वाचायला शिकवलं. आता हा प्रश्न आहे की नाही, तर प्रश्न असेल तर काय आहे तो पुढे, काय आहे हा प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह. कुठे आहे प्रश्नचिन्ह, यायला पाहिजे ना प्रश्नचिन्ह. आता रमाईंना परत सेम चुकी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहायला वाचायला शिकवले. ठीक आहे. त्याच्यानंतर डॉक्टर आंबेडकर शिक्षणासाठी कुठे गेले होते, डॉक्टर आंबेडकर शिक्षणासाठी अमेरिकेला गेले होते. एक एक ओळ सोडून लिहायचं ग, खूप गिचमिड होतं.
3. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी कोणता लढा उभारला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी सामाजिक न्यायाचा लढा उभारला. व्हेरी गुड. तूच लिहिलंयस का हे? अरे वा, शाबाश. तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आपण कोणाला ओळखतो? भारतीय राज्यघटना म्हणजे संविधान. आपल्या संविधान म्हणजे काय? आपल्या देशाचे कायदे कानून. आधी आपल्या देशावर ब्रिटिश लोक राज्य करत होते, हो की नाही? मग 15 ऑगस्ट 1947 साली आपल्या भारत देशाला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले. ठीक आहे. आता जेव्हा ब्रिटिश लोक होते त्यावेळी आपल्या देशामध्ये ब्रिटिश लोकांचा कायदा सुरू होता, हो की नाही? ब्रिटिश लोकांचा कायदा कानून होता की नाही? तर आपण त्यांचेच कायदे पुढे करणार आहोत का? नाही. तर आपला देश स्वतंत्र आहे, तर आपल्या देशाचे कायदे कानून आपण तयार केले पाहिजे. ठीक आहे. तर ते संविधान जे आहे, ते कायदे कानून जे आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची जी टीम होती त्या लोकांनी मिळून हे संविधान तयार केलं होतं. पण मेन कोण होते त्याच्यामध्ये? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. म्हणून त्यांना राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आपण ओळखतो. तर तो दिवस म्हणून आपण काय म्हणून साजरा करतो सांगा बघू मला? जेव्हा आपल्या देशामध्ये संविधान लागू करण्यात आले. कोणता दिवस होता तो? 15 ऑगस्ट दिवशी स्वतंत्र झाला देश. संविधान कधी लागू झाला? आत्ताच झालं ना, जानेवारीमध्ये. 26 जानेवारी 1950 साली आपल्या देशामध्ये संविधान लागू झाले. तो दिवस आपण प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा करतो. ठीक आहे, समजलं का? हा. त्याच्यानंतर इकडे दिलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेबांनी वसतिगृह का काढली? पददलितांचे स्वावलंबन, स्वाभिमान व आत्मोद्धारासाठी येणार इकडे पुढे. ठीक आहे. परत तू लिहिले तिकडे आत्मोद्धारासाठी बाबासाहेबांनी वसतिगृहे काढली. बघा, हे काय आहे? आपलं लँग्वेज आहे की नाही? तर याच्यामध्ये छोट्या छोट्या चुकांमध्ये तुमचे मार्क कापले जातात. जर तू अशा चुका पेपरमध्ये केल्यास तर अर्धा एक चुकीचा अर्धा मार्क कापला जातो. मग अर्धा मार्क कापलं तर काय भेटेल तुला? मग एका मार्काचं उत्तर असेल, 2 चुका झाल्या, गेले की मार्क तुमचे. म्हणून कधीही लँग्वेजमध्ये ह्या चुका करायच्या नाहीत. आता मी किती चुका दुरुस्त केल्या तुझ्या, हो की नाही? तर ह्याच्या पुढे तू छान लिहिलं आहेस. हा, पण ह्या चुका आता माझ्याकडून होणार नाहीत, इकडे लक्ष दे. ठीक आहे. आणि तू स्वतः शोधून लिहिलेस त्याबद्दल मला खूप आनंद वाटतोय. ठीक आहे. वसतिगृहातील सर्व मुले का भारावून गेली? हे बघा, रामाईंच्या लिहिलेस. ते रामा आहेत का त्या रमा आहेत? मग हे चुकलं ना तुझं आता? रमाईंच्या प्रेमाने वात्सल्याने वसतिगृहातील सर्व मुले भारावून गेलीच्या नंतर पूर्णविराम कोण देणार? झाल्या 2 चुका. गेले मार्क्स? गेले की नाही मार्क्स? मग लक्षात ठेवा, मुद्दाम सांगते मी तुम्हाला. आता याच्या पुढे आहे 2 रिकाम्या जागा भरा. रमाईंचा जन्म, तू बघून सुद्धा चुका केलेल्या आहेस बघ. रमाईंचा जन्म दापोली तालुक्यातील वणंदगाव येथे झाला. ठीक आहे. तर रमाईंचा येणार, रमाईंचा डॉट येणार इकडे. ठीक आहे. बघ, परत इकडे रामा केलास का असं? तर ह्या अशा चुका केल्या तर गेले मार्क. 2 इकडे झाल्या. रा लिहिलं, ईवर डॉट नाही दिला. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. रमाईंना बघ, परत तू त्या रिपीटेड चुका केलेल्या आहेस. रमाईंना कारुण्याची मूर्ती संबोधले जाते. आता न्या लिहिला आहे तर काना देताना एवढी का कंजूसी केली आहेस तू? क्लिअर दिसलं पाहिजे की नाही? मग रमाई दीनदलितांच्या आई व बहुजनांच्या सावली झाल्या. फुल स्टॉप कुठे आहे? पुढे पूर्णविराम. गेले अर्धे मार्क. मग असंच होतं परीक्षेमध्ये, तुम्ही ह्याच चुका करता. मग तुम्हाला असं वाटतं की अरे मी सगळी उत्तरं बरोबर लिहिली होती तरी सुद्धा माझे मार्क का कापले टीचरनी? हे अशा प्रकारे तुमचे मार्क्स कापले जातात. ह्या जे सिली चुका करता ना तुम्ही, त्याच्यामुळे तुमचे मार्क्स कापले जातात. मी मुद्दाम हे व्हिडिओमध्ये दाखवत आहे कारण की जी मुलं
हे अशा प्रकारच्या चुका करत असतील ना लिहिताना, तर त्यांनी पुढे लक्षात ठेवा की अशा प्रकारच्या चुका तुमच्याकडून नाही झाल्या पाहिजेत. ठीक आहे. आणि लिहिताना क्लिअरिटी असली पाहिजे कधीही. आता तू लिहिण्याचा चांगला प्रयत्न केला आहेस, त्याबद्दल मी तुला ॲप्रिशिएट करते. पण लिहिताना आपण कसं लिहायचं ना, आता बघ रमाई, आता लिहिताना असं प्रॉपर लिहायचं. र मा ई कसं लिहितो आपण, असं छान अक्षरं काढू शकतो की नाही. एका बोटाचं अंतर द्यायचं, मग लिहायचं दीन दलितांच्या, द ली तांच्या. कसं दिसलं पाहिजे अक्षर बघ. ओळी सरळ आल्या पाहिजेत, गोलाकार अक्षर असले पाहिजेत, एकसारखे अक्षर असले पाहिजेत. एकीकडे आई अशी, एकीकडे ई अशी, एकीकडे ई अशी. कळलं ना. ब लिहिताना आपण कसं लिहितो, प्रॉपर ब असा आला पाहिजे, हा असा असा आणि असा आला पाहिजे ब. कुठे आपण वर गेलो तो षटकोनाचा दिसतोय. ह्या अशा चुका करता तुम्ही लिहिताना. समजलं. तर काही नियम असतात ना लिहिण्याचे, त्या नियमांचं तुम्हाला पालन केलंच पाहिजे. म्हणून एवढ्या बारकाईने लँग्वेज जी असते ना ते तपासलं जातं. समजलं. आता याच्या पुढे काय आहे, खालील वाक्प्रचार असलेली पाठातील वाक्ये शोधा व पुन्हा लिहा. खंत न बाळगणे. आता बघा लेसन मध्ये कुठे आहे हे, कोणत्याही प्रकारचं खंत. धडा वाचलेला असेल ना तर झटकन तुमच्या लक्षात येईल. कुठे दिसते बघा, त्यांनी कोणत्याही प्रकारचं खंत बाळगला नाही. हे बघा इथे आहे. खूप दुःखे वाट्याला आली तरी रमाईनी कधी खंत बाळगली नाही. तर धडा वाचताना मी एक उदाहरण दाखवलं तुम्हाला. अशा प्रकारे तुम्हाला असे वाक्य शोधून द्यायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा. अन्याय, अन्यायच्या विरुद्ध काय आहे, काय आहे सांगा बघू. न्याय, काढून टाकायचा. अपमान, मान, शाबाश. दुर्लक्ष, लक्ष. आहे की नाही सोपं. त्याच्यानंतर इथे उपक्रम दिलेला आहे, ते तुम्ही वाचून काढा. आता इथे बघा, रिकाम्या चौकोनात योग्य अक्षरे लिहून योग्य शब्द तयार करा. आपली प्रश्नांची उत्तरं पण झाली सोडवून याच व्हिडिओमध्ये, मी पुढच्या व्हिडिओमध्ये करणार होती. ठीक आहे. आता कारल्याची चव कशी असते, कडू. खाल्लंय की नाही कारलं, खाता की नाही आवडीने, शाबाश. चहा पिण्यासाठी काय वापरतो आपण, कप. गव्हाचे पीठ त्याला काय म्हणतात, आय थिंक कणिकच आहे. जर अजून काय तुम्हाला माहिती असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा. अँड पदार्थ तळतात ते भांडे, कशामध्ये तळते मम्मी, कढई. काय काय तळते, काय काय तळते कढईमध्ये मम्मी, पापड. अजून नळी. वा वा. आणि पुरी भजी बनवते की नाही कढईमध्ये. हा. त्याच्यानंतर आहे लाकूड कापण्याचे एक हत्यार. आता नॉर्मली आपल्या डोक्यात कुऱ्हाड येते, हो की नाही, पण कुऱ्हाड 3 अक्षरी आहे. आणि इथे 4 बॉक्स दिलेले आहेत. तर करवत जे आहे ना, करवतचाही उपयोग करतो आपण लाकूड कापण्यासाठी. तर लाकूड कापण्यासाठी, लाकूड तोडण्यासाठी कुऱ्हाडीचा वापर केला जातो आणि लाकूड कापण्यासाठी करवतीचा वापर केला जातो. ठीक आहे. करवत. समजलं का तुम्हाला. अशा प्रकारे व्यवस्थित समजून लिहायचं. आय थिंक धडा झालेला आहे. येस. ट्रॅफिक दादा. तर आता हे काय दिलेलं आहे वाचा म्हणून बघूया. शिक्षक, मधू तू तुझ्या आईचं सगळं ऐकतोस का. मधू, गुरुजी मी तर आई सांगते त्याच्या दुप्पट करतो. ते कसं काय, आई जेव्हा मला डब्यातून 1 लाडू घ्यायला सांगते तेव्हा मी चक्क 2 लाडू घेतो. तर हे काय होतं, जोक. हसायचं त्याच्यावरती. हसा. हे वा वा, काय हसले. ठीक आहे. तर अशा प्रकारे बघा आपला हा जो धडा आहे, रमाई भीमराव आंबेडकर, मी स्वाध्याय धडाही एक्सप्लेन केला आणि प्रश्नांची उत्तरं मुलीची वही तपासता तपासता तुम्हाला ही देऊन टाकली. ठीक आहे. आणि तिने खूप छान प्रयत्न केला आहे बरं का. ही आमची सानवी भेटलेलो होते, हिने उत्तरे शोधून लिहिली आहेत पुस्तकातून. तर अशाच प्रकारे तुम्हीही करा, हो की नाही.
प्रयत्न केला तर आपण छान वाटतं की नाही आपल्याला. ओके, तर चला मग लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ऑल दी बेस्ट तुम्हाला आणि बाय बाय.